बातमी महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा संभ्रम हा अजूनही कायम आहे। उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र ठाकरेंकडून अजून अधिकृत निर्णय हा जाहीर झालेला नाहीये। अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस उरलेले आहेत, मात्र अजून देखील कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी ही जाहीर झालेली नाहीये। उद्धव ठाकरेंनी मवियाच्या एका जागेवरती लढावं यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी आग्रही आहे। ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांचा मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र उद्धव ठाकरे यांनी अजून देखील निवडणूक लढवण्यासंदर्भातला निर्णय हा घेतलेला नाही। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसतील तर मग कोणता पर्याय समोर आणला जाणार की महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंचं मन वळवण्यामध्ये यशस्वी होणार आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवण्यासाठीचा आग्रह शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, खरं तर अवघे 2 दिवस उरलेले आहेत, मात्र महाविकास आघाडीचा विधान परिषदेचा उमेदवार नेमका कोण असणार यावरती अजूनही संभ्रम आहे। उद्धव ठाकरे खरंच उमेदवार असणार की अजून काही वेगळा पर्याय असेल? आकांक्षा, महाविकास आघाडीतील जे सर्व वरिष्ठ नेते आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंना आग्रह केलेला आहे की आपणच विधान परिषदेवर पुन्हा यावं आणि ही उमेदवारी घ्यावी। मागील आठवड्याभरापासून ठाकरेंच्या शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते, त्यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष या नेत्यांकडून सुद्धा वारंवार उद्धव ठाकरेंना विनंती केली जाते की आपण विधान परिषदेवर यावं, उमेदवारी घ्यावी। कारण महाविकास आघाडीमध्ये एक नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं। मात्र उद्धव ठाकरे अजूनही निवडणूक न लढवण्यावर किंवा उमेदवारी न घेण्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे मन वळवण्याचा प्रयत्न केला जातो। तुझं सांगितलं की 2च दिवस शिल्लक आहेत, म्हणजे अवघे काही तास शिल्लक आहेत आणि त्यामध्ये महाविकास आघाडीकडनं अजूनही उमेदवार निश्चित झाले नाही। खरं तर सुप्रिया सुळेंनी ज्या प्रकारे एक्सपोज केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना उमेदवारी घेण्यासंदर्भात विनंती केली, त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ असतील, विजय वडेट्टीवार असतील, यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंनी उमेदवारी घ्यावी याबाबत विनंती केली। यानंतर असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे स्वतः जाहीर करतील आणि निवडणूक लढवतील। मात्र अजूनही अधिकृतरित्या महाविकास आघाडीमध्ये किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार कोण हे निश्चित झालेलं नाहीये। जर उद्धव ठाकरे निवडणूक लढणार नसतील तर इतर जे 2-3 पर्याय, ज्यामध्ये अंबादास दानवे, सुषमा अंधारेंचा विचार केला जातोय, मात्र जर ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे सोडून इतर उमेदवार देण्यात आला तर मात्र काँग्रेस सोबत त्यांना चर्चा करावी लागणार आहे। कारण काँग्रेसमध्ये सुद्धा काही इच्छुकांची नावं आहेत आणि त्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते। आणि जर निवडणूक बिनविरोध व्हायची असेल तर उद्धव ठाकरे यांनीच ही निवडणूक लढवावी आणि त्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांकडून महाविकास आघाडीतल्या केला जातोय। आता त्याला कितपत यश येतं आणि उद्धव ठाकरे कधी अधिकृत भूमिका जाहीर करतात हे पाहावं लागेल। नक्कीच, त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात याकडेच लक्ष लागलेलं असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर